लागतोय हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आमनेपाडा संघाला फलंदाजाची केस संपुष्टात. विकेटचं पतन. मयुरेश बॅक टू द पवेलियन. आणि 32 धावांची गरज. 10 चेंडू आणि 32 धावा हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका फसला डाऊन दी बॉल. फिल्डर मोहित पाहायला मिळेल. मनमोहित करणारी कॅच होत असताना पाहायला मिळते. फ्लाइंग टू दी एरिया अँड ड्रॉप इनटू दी फिंगर लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. 0 या आकड्यावरती बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेमनाथ सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी करतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहू शकतो डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रचित 11 खांडपे या संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होती. उल्लेख केला होता कालची रात्र त्यानंतर आजच्या दिवसाची सकाळ पहाट अशी मात्र प्रचित 11 खांडपे संघाने स्वतःच्या नावावरती केली होती. कोसले येथे या संघाने पहिल्या मॅच मध्ये वासिन संघ, त्यानंतर दुसऱ्या मॅचचा विचार केला तर खिरवली आणि तिसऱ्या मॅच मध्ये बाय मिळाली होती. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये घेरसी संघाला पराभूत केलं होतं. असा संघ या मॅच मध्ये देखील डॉमिनेटिंग कामगिरी करतोय. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये 3 धावा धावफलकावरती. 29 7 चेंडू 29 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक कंप्लीट होतीये की नाही धाव ते मात्र पाहणं महत्वाचं होतं. आणि अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती. 3 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि आता समीकरण 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा हे विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल आमनेपाडा संघाच्या बाजूने. 6 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती दीपक आपल्याला पाहायला मिळतील. दीपक जे मात्र आपण पाहू शकतो. चिंचोली संघ संपूर्ण स्क्वॉड रेडी राहायचंय. चिंचोली टीम संपूर्ण स्क्वॉड रेडी राहायचंय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळेल.
मिस्टॅम स्ट्रोक पुन्हा एकदा आहे. स्वतःवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय जयेशच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू 29 धावांची गरज. चला संपूर्ण स्क्वॉड चिंचोली टीम, अजय मसोबा क्रिकेट संघ चिंचोली, नितीनदादा मोरे पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण स्क्वॉडने आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. डाऊन दी बॉल ओमकार. कॅच होती कंप्लीट. फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होईल 3 आकड्यावरती. समीकरण येणारे 4 चेंडू 29 धावांची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आपण पाहिली आहे प्रचित 11 खांडपे या संघाच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे. व्ही मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर करत येतोय. हा सिक्सर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आय थिंक अक्षय होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होतीये की नाही धाव ते मात्र पाहणं महत्वाचं होतं. आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये म्हणजेच काय तर खांदे आता खाली गेलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. कंप्लीट एक सिंगल होतीये. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती. 22 धावांची गरज अजूनही. 1 चेंडू आणि 22 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. फक्त औपचारिकता शिल्लक. मॅच झाली की लगेच खांडपे संघाच्या कॅप्टनने इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. अशा रीतीने आपण पाहू शकतो सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रचित 11 खांडपे संघ. चला खांडपे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. मॅन ऑफ द मॅच नो डाउट अबाउट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि टीम बोलत असेल हमारा कप्तान चला सीन तान. प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील प्लेयर ऑफ द मॅच. वेल प्लेड प्रचित 11 खांडपे. आणि अभिनंदन अमोलदादा तारे ज्यांच्या माध्यमातून सातत्याने संघ पुरस्कृत केला जातो. मला आठवतंय सीझन मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा खांडपे संघामध्ये गेलो होतो, गावामध्ये गेलो होतो, स्पर्धा सुरू होती त्यावेळेस खांडपे ए संघाने पहिली ट्रॉफी जिंकली होती आय थिंक. आणि त्यानंतर खासदार चषकामध्ये देखील चांगली कामगिरी या संघाची पाहायला मिळाली. त्यानंतर सुपर 4 मध्ये कोसली येथे देखील दाखल झालेत. आणि आता सुपर 4 मध्ये दाखल होत असताना खांडपे संघ इथे सेमीफायनलची मॅच खेळतोय. अमोल दादा आपण या व्यासपीठावरती. आपण व्यासपीठावरती यायचे. सामना 2 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 2 षटकांची मॅच असेल. प्रेमनाथ आपण मॅन ऑफ द मॅच आहात. आपण नंतर देऊ. 2 ओव्हरची मॅच असेल. आणि जे मसोबा क्रिकेट संघ चिंचोली आपण फिल्डिंग लावून घ्यायची. स्वतःसाठी थोडंसं सहकार्य करा कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करणार आहेत. तुम्हाला बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो. सो स्वतःसाठी तुम्ही सहकार्य करायचे. आणि ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये खांडपे संघाने पाठवायचे.
अमोलदादा तारे आपल्याला पाहायला मिळतील, ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. अगदी विरोधी संघामध्ये जरी कुठला चांगला खेळाडू खेळला त्याच्यावरती देखील पारितोषिकाचा वर्षाव करणारे व्यक्तिमत्व आहे, मनाचा दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यावेळेस कुठला खेळाडू चांगली कामगिरी करतो मग ते मॅच बघायला आले तरी देखील पारितोषिकांचा वर्षाव त्या खेळाडूवरती करतात असे आमचे अमोलदादा तारे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रचित 11 खांडपे संघ पुरस्कृत होत असताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला येस ओपनिंग पेअर आता पाठवायची खांडपे टीम, थोडंसं सहकार्य करा. ओपनिंग पेअर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. दुसऱ्या बाजूला आमचे ओव्हरटेकिंग पिस्टन बैलाचे मालक चिंचवली गावातील उद्योजक समाजसेवक नितीनदादा मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ चिंचवली पाहायला मिळेल. आता खांडपे संघ थोडंसं सहकार्य करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायचे कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो. थोडंसं सहकार्य करा. बॉलिंग मार्क वरती मॅडी आपल्याला पाहायला मिळतील, ज्या खेळाडूने अक्षरशः फलंदाजांचा कर्दनकार टळला आणि कालच्या दिवसामध्ये ज्याने अप्रतिम कामगिरी केली. आज जर पाहिलं सुमित देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सनी या नावाने सुपरिचित असलेला सुमित देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर खांडपे संघाकडून आजचा दिवस चांगल्या प्रकारे जात असताना पाहायला मिळतोय. दुग्ध शंकरा योग म्हणेल मी. कोसले येथे देखील सुपर 4 मध्ये आणि इथे देखील सुपर 4 मध्ये. पहिलाच बॉल फुललेनचा होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल, कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती. एक धाव धावफलकावरती आहे. अक्षय आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुलच्या माध्यमातून लागेल का संघाला विजयाची चाहूल. येणारी वेळ जे मात्र आपल्याला ते सांगून जाईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला आहे, रेडार मध्ये चेंडू आणि त्याला रेडारच्या बाहेर ढकललाय. चेंडू सीमारेषा पलीकडे आसमानी सुलतानी गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क. बिग हिट, सिक्सर. मॅडीच्या विरोधामध्ये सुपर सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज राहुलच्या माध्यमातून आणि संघाला लागेल का विजयाची चाहूल, जे मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. राहुल ज्युनियर बॅक टू दी पवेलियन. या मॅच मध्ये 25 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न प्रचित 11 खांडपे संघाने करणं गरजेचं आहे, कारण जर इथून 25 धावांपर्यंत पोहोचले तर मात्र मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. कारण दुसऱ्या बाजूला नयन सारखा एक मातब्बर खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील मिस्टेक होतीये आणि आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये अजून एका विकेटचं पतन लागतोय. हा बॅक टू बॅक दुसरा आद्रा बॅटिंग करत असताना प्रचित 11 खांडपे संघाला
नवीन बॅटर प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल आणि प्रेमनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला आलेला अक्षय आणि त्यानंतर राहुल ज्युनियर हे मात्र तंबूमध्ये जात असताना पाहायला मिळतील. आता आपण पाहतोय 1 डाऊन आणि 2 डाऊनला आलेला खेळाडू एका बाजूला कुणाल पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मधल्या फळीला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आता इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करतील, मात्र बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय. काऊ कॉर्नरला क्लिअर करत 1 मोर बिग हिट, लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाली आणि येतोय हा सिक्सर. तेरा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो खेळाडू येतोय 6चा पाडा बोलत असताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी होती. इथे देखील चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. चिंचवली टीम थोडंसं सहकार्य करायचंय तुम्हाला. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, स्वतःसाठी थोडंसं सहकार्य करा. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे सध्याच्या स्थितीला 13 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती सनी अर्थातच सुमित आपल्याला पाहायला मिळतील. सुमितच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं महत्वाचं असेल. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल अशी मात्र जाऊन पोहोचते सध्याच्या स्थितीला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. अगदी पाहायला गेलं तर कुणाल देखील अजून मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल, ज्या प्रकारची तो बॅटिंग करतो. मोहित देखील पाहायला गेलं तर त्याच्याकडे देखील कॅलिबर आहे. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे ते फटला जवाब पाहायला मिळतोय. संघासाठी संपूर्ण समर्पण जे मात्र केलं जातंय, फटला जवाब जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेला किती महत्व आहे ते मात्र आपण या एफर्ट मध्ये पाहू शकतो. हवेमध्ये चेंडूला गॅदर केलं, आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर संघासाठी 4 धावा वाचवल्यात. 4 धावा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करतील. 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 10 ते 15 धावा येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती सुमित उर्फ सनी आपल्याला पाहायला मिळतोय. रूम क्रिएट करायचा प्रयत्न होतं. प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 85 वाद घालायचा नाहीये विनंती असेल. कुठल्याही प्रकारचं रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत येते, तुमच्यापर्यंत ती मी पोहोचवतोय. बीमर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू आहे, या गोष्टीची नोंद करून घ्या. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल. प्रेमनाथचा तडाखा, चेंडू सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर करत येतोय. मायटी हिट बाय दी मायटी मॅन, रिमेंबर द नेम. प्रेमनाथच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. 21 धावा धावफलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विथ द लॉस ऑफ 2 विकेट 21 ऑन द बोर्ड. चांगल्या प्रकारची सध्याच्या स्थितीला फलंदाजी होत असताना पाहायला मिळते प्रेमनाथ यांच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आउटसाइड ऑफ ज्यावेळेस चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय त्यावेळेस डॉट बॉल पर्सेंटेज वाढतायत, मात्र ज्यावेळेस रेडार मध्ये चेंडू येतोय, बॉडी लाईनला टार्गेट केलं जातं, त्यावेळेस चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतात. सो सनीला आता थोडंसं इम्प्रोवाइज करावं लागेल आणि इथे आपण पाहतोय पंचांनी मृत चेंडू घोषित केलाय. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय अशी मात्र आलं. 21 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचं की अजूनही शिल्लक. 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल डाऊन दी बॉल फिल्डर कॅच झाली ड्रॉप. कॅच इथे ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट होते सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र विकेट केली जाते सॅक्रिफाईस प्रेमनाथ यांच्यासाठी आणि फलंदाज होतोय बाद. 22 या आकड्यावरती लागतोय. हा तिसरा धक्का. न्यू बॅटर मोहित आपल्याला पाहायला मिळतील. मोहित कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. 25+ धावसंख्या. चांगलं फाईट होऊ शकतो. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. कुठे ना कुठे 28 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. त्यामध्ये देखील कुठे ना कुठे 60-40 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे 25 पेक्षा कमी धावसंख्या राहिली तर जय मसोबा चिंचवली संघ तो फ्रंट फूटवरती सेकंड इनिंग मध्ये राहू शकतो. नो डाऊट एट ऑल चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अँड इज वेल सो ऑल इज वेल असं म्हणावं लागेल. आणि 28 धावा फलकावरती 28-29चं टार्गेट. आता विनंती असेल खांडपे संघाला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा चिंचवली संघाने जी मात्र पाठवायची आहे. टीमने मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मित्रांनो तुम्हाला सेकंड इनिंग आहे आणि बॅटिंग तुम्हाला करायचे. बॅड लाईटचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडेल त्यामुळे स्वतःसाठी थोडंसं स्पीडअप करा. 28 धावा धावफलकावरती 29 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर डबल धमाका अशी मात्र खांडपे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कोसले येथे देखील सुपर 4 आणि इथे देखील सुपर 4 एकाच दिवसामध्ये एकाच विभागामध्ये 2 स्पर्धेमध्ये हा संघ सुपर 4 मध्ये दाखल होतोय. चिंचवली संघ चला स्वतःसाठी थोडंसं स्पीडअप करा कारण पाडलाईटचा इम्पॅक्ट पडला तर बॉलिंग टीमला काही एतराज नसेल. तो एतराज फक्त बॅटिंग टीमला असतो. त्यामुळे स्वतःसाठी थोडंसं स्पीडअप करायचंय. प्रेमनाथ जी मात्र आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. बॉलिंग मार्क वरती प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. एकंदरीत 29 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग प्लेयर नयन आणि भावेश पाहायला मिळतील. नयन, भावेश आणि अनिल हे 3 खेळाडू आहेत ना त्यावरती दारोमदार असेल. या मॅचचं प्रतिबिंब अगदी ठरवणारे हे 3 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नयन, भावेश किंबहुना अनिल या 3 पैकी एक जरी बॅटर शेवटपर्यंत टिकला आणि त्यांच्या माध्यमातून हवी तशी कामगिरी जर पाहायला मिळाली तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. मात्र इथे आपण पाहतोय फटका अप्रतिम आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय युजन मॅक्सिमम सिक्सर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती येतोय सिक्सर. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता पहिल्या इनिंग मध्ये नयनची बॅटिंग इम्पॉर्टंट फॅक्टर असेल आणि त्यानंतर आता नयन
अनिल आणि भावेश तिघांवरती दारोमदार असेल या मॅच मध्ये संघाला फ्रंट फूट वरती आणायची. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील तर करण्यात आली होती. मिस्टेक होत असताना पाहायला मिळतीये आणि इथे आपण पाहतोय मिस्टेक होत असताना पाहायला मिळतीये. फिल्डरच्या माध्यमातून देखील आणि कॉलिंग देखील नव्हतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो नयन थोडासा बॉडी बॅलन्स गमावला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी लक फॅक्टर भावेशच्या बाजूने देखील साथ देत असताना पाहायला मिळाला. कारण फिल्डर थोडेसे फंबल झाले होते. चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळालं नाही. डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण येऊन टिपले 23 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू आणि 23 धावा हे 4 चेंडूंवरती एक मोठा फटका सिंगल डबल आणि मॅच मध्ये चिंचोली संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो. इथे देखील अगदी फाईन हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नयनच्या बॅट मधून निघाला तगणीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. नयन आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. 10 धावा नयनच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 19 धावांची गरज असेल. स्लोवर 1 चेंडू होता. फिंगर रोल करण्यात आले. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. थोडासा प्रमाणामध्ये टप्पा पडल्यावरती आपण पाहतोय चेंडू फिरला. 11 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 18 धावांची गरज. हे इक्वेशन पाहायला मिळेल. 8 चेंडू 18 हे सध्याच्या स्थितीला इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 18 धावा बनतील की 8 चेंडूंमध्ये 18 धावा डिफेंड होतील ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. विनाशकालीन विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं. असं म्हणतात ना की सीधी उंगली से निकलती है तो उंगली टेढ़ी क्यों करने की. जर सरळ बॅटने स्ट्रोक्स चांगले लागतायत मग अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट का करायला जात आहेत. कारण डॉट बॉल पर्सेंटेजनी तुमची मानसिक दडपण देखील वाढेल. प्रेशर सिच्युएशन होईल आणि म्हटलं जातं प्रेशरमध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. दुसऱ्या बाजूला प्रेशरमध्ये इरा देखील क्रिएट होतो. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस देखील लक फॅक्टर ऑन होतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. अप्रतिम फिल्डिंग ओमकारची पाहायला मिळतीये. संघासाठी इथे धावा वाचवण्यामध्ये यश मिळत आहे आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 13 धावा धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगच्या देखील 13 धावा होत्या. इथे देखील 13 धावा पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15 धावा. मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आता 16 धावेची गरज असेल. टीम हर्डल घेऊ नका. टीम हर्डल घ्यायची नाहीये विनंती आहे. चला लवकरात लवकर अंपायर तुम्ही देखील सांगा. टीम हर्डल घेऊन देऊ नका. 16 धावांची अजूनही गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती दीपक आपल्याला पाहायला मिळतील. दीपकचे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतील. एक एक क्षण इम्पॉर्टंट असो. आयुष्य असो किंवा टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असो. कारण रिव्हर्सचा अटेम्प्ट केला नसता कदाचित स्ट्राईक रोटेट झाली असती. स्ट्राईक रोटेट झाली असती तर स्ट्रायकिंग एंडवरती नयन आला असं ज्याच्या माध्यमातून चौकार षटकार गेले होते. सो एक एक इम्पॉर्टंट मुवमेंट असतो. तुम्हाला तो इम्पॉर्टंट मुवमेंट ग्रॅप करता येणं गरजेचं आहे. दीपक आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज. मॅचचा रिदम तोडायचं नाहीये विनंती असेल. दोन्ही टीम्स सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कल्याण ग्रामीण खडवली विभागाचं क्रिकेट आपण पाहतोय. नितीनदादा मोरे पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय मसोबा चिंचवली. दुसऱ्या बाजूला पडगा आणि त्या सोबतीला भिवंडी विभागाचं क्रिकेट आपण पाहतोय. स्लोवर 1 चेंडू होता. स्वतः गोलंदाजाला देखील माहिती आहे त्याच्या माध्यमातून मिस्टेक झाली होती. मात्र त्याचा
फायदा घेऊ शकले नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. एका बाजूने पाहायला गेलं तर फक्त 3 मोठे फटके येणं गरजेचे. बोलणं सोपं आहे, मात्र करून दाखवणं खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही प्लॅनिंग करता, प्लॉटिंग करता, मात्र इम्प्लिमेंटेशन ते होणं मात्र इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. इथे देखील सिंगल धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता समीकरण येऊन टेपलंय. 4 चेंडू 15 धावेची गरज. ज्याप्रमाणे आजचा दिवस गाजवलाय, अगदी नामुल्लेख तर करणं गरजेचं आहे प्रचित 11 खांडपे संघाचं. ज्याप्रमाणे त्यांनी या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली आहे. चेहऱ्यावरती स्मित असे आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलदादा तारे यांच्या देखील संघाचे खंदे समर्थक आहेत, पुरस्कर्ते आहेत आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून संघाला पुरस्कृत देखील केलं जातं. सबमरीन डिलिव्हरी होती, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा कमी टेक ऑफ चेंडूला मिळतोय. इथे आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. 3 चेंडू 14 धाव्यांची गरज. आता असा इक्वेशन पाहायला मिळतोय. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणार आहे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती मोठा स्ट्रोक जर आला तर मात्र अजूनही मॅच जिवंत राहील. मात्र इथे जर सिंगल जर आली, किंबहुना डॉट बॉल आला किंवा विकेट आली तर मात्र कांडपे संघ फ्रंट फुटवरती येईल. मात्र एक चौकार किंवा षटकार जर आला ना तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो चिंचवली संघाचं. जय मसोबा चिंचवली विपक्ष प्रचित 11 खांडपे असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू आहे. इथे देखील आपण पाहतोय मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. 2 चेंडू आणि आता 14 धावेची गरज. 2 चेंडू आतापर्यंत पाहायला गेलं तर खांडपे संघाने 2 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 ट्रॉफीज ज्या मात्र ट्रॉफी शेल्फ मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खांडपे संघाच्या 1 ज्युनियर आणि 3 सिनियर टीमने कमवलेल्या आहेत. सरवली येथे देखील चांगली कामगिरी केली होती. इथे आपण पाहतोय फटका फसलाय, मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कंप्लीट. इथे चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. मात्र मॅच सोडू नका मित्रांनो, कारण एक एक चेंडू इम्पॉर्टंट असतो. इथे जर कदाचित नो बॉल आला, त्यावरती सिक्सर आला किंवा वाईड वरती चौकार आला तर काही होऊ शकतो. त्यामुळे मॅच मध्ये तुम्ही शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत स्वतःचं संपूर्ण समर्पण देणं गरजेचं आहे. मोहित होते आय थिंक, नाही मोहित नव्हता. यावेळेस फटका फसलाय डाऊन दी बॉल. आता मोहित आहे, मात्र कॅच होते ड्रॉप आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रचित 11 खांडपे, जो मात्र आपण पाहू शकतो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ. वेल प्ले टीम. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत पुन्हा एकदा प्रेमनाथ. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच, क्वार्टर फायनल आणि त्यानंतर सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल असेल प्रेमनाथ.